माझ्या शेतातून मी एक बीट उपसून आणलेलं आहे. ह्याची मी कोशिंबीर पण करणार आहे आणि बीटची वडी, बीटची बर्फी पण करणार आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे नंतर. आणि शेतात ही मक्याची कणसं आणलेत. चला आता भाजूया रे, चला कणसं भाजायला. चला तिकडं चुलीवर लाकडावर ठेवून भाजायची कणसं. हे घे चला. पण घ्यायचं नाही, बीट राहू दे. घेतच ह्याची बर्फी बनवायची आपल्याला. बीट मोठं झालंय. ती मळ्यातला आपला पुजलेला मोरवा पण घरी घेऊन आले. चला 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 कणसं भाजूया. चला पटकन या. ते आता कणसं पण म्हणजे नातूला भाजून देणार आहे मी. इकडे 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 लाकडा इथे 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 मी पेटवणार आहे आता. हे किती गोळा केलं जर तिथं कशाला ठेवतो. आणि इकडं हे इथं इथं छान भाजते तशी. हे लाकडावर कणसं टाकून घ्यायचे. हे काय करायचे, कणसं अशी खूप छान लागतात. त्याच्यावर टाकायची. याच्यावर टाकून द्यायची मक्याची कणसं. छान लय वाजते आणि गोड लागते एकदम. ते पण भाजायचे. म्हणलं की मी माझ्याकडे असतं काळीपेटी. काळीपेटी माझ्याकडे असते. कारण कशासाठी माहिती आहे? काय तर प्लॅस्टिक बिस्टिक. तर हे छान भाजणार आहेत. पण ते गोड लागणार आहेत खायला की बा. चुलीवर भाजण्यापेक्षा आणि सोलून मक्का भाजण्यापेक्षा. थांब रे, काय करू नका त्याला. लय पुढे जाऊ नको, पोळेल. तिकडून पेट त्यात तिकडे बाजू. बंद करते शूटिंग. दे लवकर. काटे बसतील, सायकल पंक्चर होईल. तिकडे पंक्चर आता काय करत नाही करून आणू. असे भाजलेले कणसं खाऊन पहा आणि तुम्ही नक्की आमच्या शेतात या कणसं खायला. भाजलेले छान लागते.
सायकलीच्या पण साईडने काढ. हे पहा असे एक भाग कणस ना एका वेळेत सगळे भाजून निघतात आणि खायला पण गोड लागतात. कशी भाजायला लागले सगळे एका वेळेला भाजतात. कसे कणस भाजायला लागले बघा. नाचूल ना काही असे पटांगणाला लाकडं जमा करायचे, त्याच्यावर कणस टाकायचे आणि एका वेळेला सगळे भाजले का एक साथ सगळे भाजून निघतात, एक साथ सगळे खायला भेटतात. किती पण लोक बसू द्या खायला. 10-20 जण जर बसले ना 5-50 जरी कणस असे टाकले ना तरी भाजतात. समजलं? एका वेळेला भरपूर भाजायचे झाले तर असे भाजायचे. आजी, त्यात टाकलंय की